गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज इंगे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तारीख आहे आजची 30 मार्च आणि आपण निघलोय सकाळी. तसं लवकर 2:45लाच निघालोय. 3:20ची आपल्याकडे रिझर्वेशन होती वाकडपासनं. सो आपण व्हिडिओ शूट करायला काही टाइम मिळाला नाही आणि डायरेक्ट ट्रिप पडत गेल्यानंतर स्टेशनला गेलो आणि ती होती 324 रुपयाची ट्रिप आपली पहिली. तर कस्टमरचं बिल त्यामध्ये 280 दाखवलं, त्यांना काहीतरी ऑफर असेल आणि नंतर मला दिले 324 रुपये. आपण नंतर स्टेशनपासून लगेच आपल्याला ओलाला ट्रिप पडली कासरवाडीची. 233 झालते, 12 किलोमीटरचे. कस्टमरने 250 रुपये दिले आपल्याला. तिथनं आपण गेलो पिंपळे सौदागरला. तिथनं पिंपळे सौदागरपासून आपलं जिंजर हॉटेल वाकड 8.5 किलोमीटरचे 205 रुपये मिळाले. तिथनं आपण वाकडला आलो आणि वाकडपासून आपल्याला ऑन द वेच रॅपिडोला परत 285 स्टेशन आली. ती सोडली. 20 मिनिटातच ती ट्रिप पूर्ण झाली. तिथं थोडंसं थांबावं लागलं कारण ट्रिप काय पडत नव्हत्या. मग बाहेर आलो, म्हणलं आता बराच वेळ झाला, अर्धा तास झालो आपण थांबलोय, ट्रिप काय वाजत नव्हती. सो थोडा वेट केला आणि आपण RTOच्या त्या सिग्नलच्या अंडरपासच्या इथं होतो. तर तिथनं आपल्याला ओलाला एअरपोर्टची आली 245 रुपयांनी, जी मी आत्ता एअरपोर्टला सोडली आहे. आणि आता इथनं बाहेर येऊन एरोमॉलच्या इथं थांबलोय. तर आता इथनं बघूया आपल्याला कुठं पडती. तर आपलं 1300चं अर्निंग झाले आणि आता इथं आपण थांबलोय. टाइम झालाय 6 वाजलेत. तर 3 तासामध्ये जवळपास आपलं काम झालंय 1300 रुपयाचं. तर आता इथनं आता वेळ लागल. इथनं जर पडली तर ठीक, नाही तर मला बहुतेक बाहेरनं ट्रिप घ्यावी लागल. तर बघूया, 5-10 मिनिटं थांबू, नाही तर मग आपण बाहेर निघू. ओलाची ट्रिप घेऊन आलो आपण. 122 रुपये ऑनलाईन पेमेंट होतं. मी नव्हतं करत असली ट्रिप, पण आता काय आहे म्हणलं चला बसून राहण्यापेक्षा. प्लॅटफॉर्म नंबर 6ची 7 किलोमीटर दाखवत होते आणि ती कस्टमर बसल्यानंतर मला उबेरला ट्रिप पडली 3 किलोमीटर एअरपोर्ट प्रायोरिटी 158 रुपये. आता काय करू शकत नव्हतो, सोडावी लागली. आणि आता इथनं आपलं झालंय 1400 रुपयाचं काम आणि आता इथनं 1 नंबरला चाललोय. तर आपल्याला आपण नाश्ता केला आणि पुढं थांबलो होतं थोडं. तर एक 1.5 किलोमीटर पण नाही आणि 1 किलोमीटर पिकअप आणि 4.4 किलोमीटर ड्रॉप. इथं विमाननगरला 140 रुपये आपल्याला मिळाले छोटे. तर आपलं 1560 का काहीतरी असं झालंय आपलं. तर आता काय येते ही 95 रुपयाची रॅपिडोला. घोरपडी दाखवते पण ते रस्ता बंद असल्यामुळं ते किलोमीटर वाढतं, पण अमाऊंट नाही वाढून दे. सो तिकडे जात नाही मी. तर आता इथनं बघूया आपल्या साईडची एक ट्रिप पडते का. तशी पडायला पाहिजे, 2000चं टार्गेट आहे. तर बघूया आपल्याला दिघी किंवा भोसरी कुठं पण एक पडते का. टाइम झालाय 8 वाजलेत, 1 तासभर आहे आपल्याकडं. तर बघूया आपल्याला ट्रिप पडते का.